जीन, काय हुकूम आहे आका? आका, माझ्या अकाउंटमध्ये 50 करोड कॅश आणि कॅटरीनासोबत लग्न करून दे. जीन, आका, हुकूम करा, मस्करी नको. आता तर हद्दच झाली राव. एका मित्राला कॉल केला तर कॉलर टून वाजली. ज्या व्यक्तीला आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहात तो आता गायछाप मळत आहे. कृपया चुना लावेस्तोवर दम काढा. एकदा एक गाढव रस्त्याने चालत असते. गाढवाला रस्त्यात बंड्या दिसतो. गाढव बंड्याला लाथ मारतो आणि जोरात पळायला लागतो. तर बंड्या त्याच्या मागे धावत धावत जातो. बंड्याला रस्त्यात झेब्रा दिसतो. लगेच बंड्या त्या झेब्राला लाथ मारतो आणि म्हणतो, साल्या नाईट ड्रेस घालून मला येडा बनवतो का बे? रात्री किती पण करिअर प्लॅनिंग करा, सकाळी उठल्यावर तुम्ही फोनमध्येच घुसणार. वर्गात मराठीचा तास सुरू होता. गुरुजी शिकवित होते. त्यांनी बंड्याला विचारले, कविता आणि निबंध यातला फरक सांग. बंड्याने उत्तर दिले, प्रेयसीचा एक शब्द म्हणजे कविता असते आणि बायकोचा एक शब्द म्हणजे निबंध. गुरुजींचा कंठ दाटून आला. त्यांनी बंड्याला वर्गाचा मॉनिटर बनवला. पुरुषांचं जगणं इतकं सोपं नाही. कुठल्याही लग्नात जरा मोकळेपणाने नाचले की गल्लीतल्या बायका विचारायला लागतात, काय वहिनी, भाऊजी पुन्हा प्यायला लागली की काय? एकदा गण्याची बायको गण्याला म्हणाली, आम्ही बायका नसतो तर तुम्ही कपडे कसे धुतले असते? गण्याचे धमाकेदार उत्तर, तुम्ही बायकाच नसता तर आम्ही कपडेच कशाला घातले असते? गण्याला पुरस्कार जाहीर झाला. यापुढे माणसं मारायला युद्ध किंवा साथीचे रोग यांची काही आवश्यकता भासणार नाही. नुसतं फेसबुक आणि व्हॉट्सॲप बंद केलं तरी अर्धे तडफडून मरतील, दिवस रात्र ऑनलाईन. लहानपणी उन्हाळ्यात अख्खा गाव पायी फिरायचो. पण जसे डिग्री आणि सेल्सिअस कळायला लागले तसे उन्हाचा प्रचंड त्रास होऊ लागला. स्त्री ही स्वतःच्या मुलापेक्षा स्वतःच्या नवऱ्यावर अधिक प्रेम करते. कारण ती एक वेळ मुलांना शेजारींकडे सोडून जाईल पण नवऱ्याला नाही.